झेंजींच्या आंदोलनानंतर कुठेतरी झेंजींचा राग जो आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर पाहायला मिळतो आणि याच झेंजींना आणि अल्फांना कुठेतरी सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय का, असाही प्रश्न आता सरकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून करतोय. असाच एक उपक्रम राज्याचे मृदू जलसंधारण विभागाच्या माध्यमातून केला जातोय. येत्या 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत सप्ताह जो आहे तो जलसंधारण सप्ताह या ठिकाणी आयोजित करतात आणि त्या निमित्तानं विविध स्पर्धा देखील या युवकांसाठी राबवण्यात येणार आहेत. या संपूर्ण संदर्भानं बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे मृदू जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. भाऊ, एक आंदोलन दिल्लीतलं झालं, त्यानंतर राज्यभरात देशभरात आंदोलन युवकांचं पेटलं, त्यानंतर या युवकांना कुठेतरी जवळ ओढण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि योजना स्पर्धा ज्या आहेत त्या राबवल्या जात आहे का आता सगळ्या विभागाच्या माध्यमातून? असं म्हणता येणार नाही, परंतु दिल्लीला जे आंदोलन झालं ते सुद्धा खरं आहे की युवक पूर्ण एकत्र आले आणि ज्या पद्धतीनं रोष व्यक्त केला, देशाचे प्रधानमंत्री महोदय त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला आणि ते आंदोलन कशा पद्धतीत झालं हे सर्व आपल्याला माहीतच आहे. परंतु ते आंदोलन झालं म्हणून काहीतरी राज्य सरकारने वेगळ्या पद्धतीनं या सर्व युवकांसाठी वेगळे कार्यक्रम लावले असं म्हणता येणार नाही. वेगवेगळे युवकांसाठी कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून चालतच आलेले आहेत. कारण युवक हा या देशाचा मजबूत पाया आहे आणि युवकांसाठी राज्य सरकार किंवा केंद्रातलं सरकार हे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. अशाच पद्धतीनं आज एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन खरं तर मृद व जलसंधारण विभागाने माती आणि पाणी हे कसं महत्वाचं आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी युवकांना आम्ही आवाहन करतो आहे. आणि 15 ते 21 ऑगस्ट पर्यंत जे काही सप्ताह आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्यामध्ये रील्स बनवण्याचं सुद्धा आम्ही आवाहन सर्व युवकांना केलेलं आहे आणि रील्सच्या माध्यमातून याचा प्रचार प्रसार व्हावा हाच उद्देश आहे. काही बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहे आणि नंतर 21 तारखेला वॉकेथॉन स्पर्धा म्हणजे 3 किलोमीटर चालण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे. नक्कीच या दोन्ही उपक्रमाला एक प्रतिसाद ह्या युवकांच्या माध्यमातून मिळेल असा मला विश्वास आहे. हे दोन्ही उपक्रम जर पाहिले तर यामध्ये युवकांशी संलग्नितच मोठ्या प्रमाणात ते उपक्रम आहे, त्यामुळे कुठेतरी युवकांना पुन्हा एकदा आपल्याकडे जोडण्याचा प्रयत्न आहे असं म्हणता येणार नाही. युवक हा आम्हाला जोडलेलाच आहे अगोदरपासून. युवकांसाठी वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम चालतच असतात. त्याच माध्यमातून हा सुद्धा एक कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. शेवटी माती आणि पाणी हे कसं महत्वाचं आहे आणि आमचा विभागाने यामध्ये सेव्ह वॉटर म्हटलेलंच आहे. सेव्ह साईल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो म्हणजे उद्याचं भविष्य हे माती आणि पाणी मुळे आहे आणि हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विभाग करतो आहे. निश्चित. पाणी आणि मातीचं महत्व जे आहे ते पुढच्या पिढीला, या झेंजी पिढीला कळावं यासाठी राज्य मृदू जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आणि अनोख्या पद्धतीनं जलसंधारण सप्ताह जो आहे तो आयोजित करण्यात आला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभागी व्हावा असंच आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केलंय. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.